औषधांच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध देशी दारूच्या तस्करीवर कारवाई करण्यात आली। मिरज पंढरपूर महामार्गावर राज्य उत्पादन शुल्कने सापळा रचून 41 लाखांच्या गोवा बनावटीचे देशी दारूसह 71 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। गोव्यातून चोरट्या मार्गाने नागपूरकडे देशी बनावटीची दारू तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली। यामध्ये 1050 देशी गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स जप्त करत चालकाला अटक करण्यात आली। बनावट औषध चलन आणि बनावट गाडीचे नंबर वापरून सदर दारूची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली। आज रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज विभाग यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे मिरज पंढरपूर रोडवरती सापळा लावून अवैधरित्या गोवा बनावटीची महाराष्ट्रात आणलेली सुमारे 1050 बॉक्स बनावट देशी दारू पकडण्यात आलेली आहे। सदरील केसचा एकूण मुद्देमाल हा 71 लाखाचा मुद्देमाल आहे। सदर केसमध्ये बनावट देशी दारू ही तीन बनावट नंबर प्लेट तसेच 3 बनावट औषधांचे बिल दाखवून वाहतूक करण्यात येत होती। सदरील केसचा पुढील तपास चालू आहे। सदरील केसचा वाहनाची किंमत ही 30 लाख आहे आणि एकूण मुद्देमाल हा 71,36,000 आहे। म्हणजे फक्त देशी दारूचा मुद्देमाल 41,36,000 आहे।